भंडारा जिल्ह्यातील उमेद अभियानात काम करणाऱ्या एका महिलेवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। अलका तुकाराम बावनकर यांनी 2016 पासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असतानाही त्यांना तब्बल 11 महिन्यांचा पगार देण्यात आला नसल्याचा आरोप केलाय। 6,000 रुपयांच्या मानधनातून विविध कारणांनी कपात केली जात असल्यानं आर्थिक अडचणी वाढल्याचं त्यांनी सांगितलंय। पगाराची मागणी केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उद्धट व धमकीची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप आहे। याशिवाय क्लस्टर सीसी प्रभाग समन्वयकांनी वैयक्तिक द्वेषातून पदाचा गैरवापर करून त्यांना ICRP पदावरून कमी केल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रशिक्षणादरम्यान भोजनाच्या मोबदल्यातून जबरदस्तीनं पैसे उकळल्याचा आरोप करत त्यांनी फोनपे व्यवहाराचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून असल्याचं सांगितले। मुलांच्या निधनासारख्या वैयक्तिक दुःखद प्रसंगातही दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा विशेष रिपोर्ट। अलका तुकाराम बावनकर मुक्काम मामले तहसील परभणी जिल्हा भंडारा। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 2016 पासून मी ICRP या पदावर कार्यरत आहे। तसेच 2 वर्ष मी लोकांना म्हणजे महिलांना मोफत सेवा दिली। त्याच्यानंतर मला 3,000 रुपये मानधन मिळाले। 3,000चा मग 6,000 झाला। पण काही काळामध्ये 3 वर्षाच्या अगोदर मी GPDP ग्रामपंचायतचा संपाक बनवले जेवण। त्याच्यामध्ये पर्सेंटेज काही दिले, मी मागत होते मॅडम ते, तर मी दिले। मग 3 वर्ष पूर्ण दिले, पण मला माझ्याच्यानं मग काही जमलं नाही, कारण माझा मुलगा खूप गंभीर आजारात होता आणि मी बचत गटातूनच 1 लाख रुपये खर्च काढले होते। त्यांनी मला मेसेज केला, फोन केलं, सर्व केलं, पण मी म्हटलं ताई थांबा, मी तुमचे पैसे नंतर तिथे पगार आल्यावर। त्यानं शेवटी नाही ऐकलं, धमकावलं आणि प्रभाग संघाच्या ज्या अध्यक्ष आहेत अस्मिता कुंबरे आणि सचिव आहेत प्रतिभा नागोशे यांच्या सहीनिशी मला पत्र देऊन सौ परविंदा गरिबा पवार, शिशी मॅडम, आजगाव क्लस्टर यांनी त्यांच्या सहभागातून मला काढण्याचा 7 एप्रिलला पत्र दिला। आणि पत्र दिल्यानंतर मी म्हटलं का बा मला काढलं तुम्ही? ताई म्हणे तुम्ही पैसे नाही दिल्या, गैरवर्तणूक लिहिलं तिथं लेखीमध्ये, गैरवर्तणूक, वागणूक चांगली नाही आहे, हे खोटे इल्जाम लावून मला त्यांनी सहीनिशी पत्र दिलं आणि काढले। आपली परविंदा गरिबा पवार ह्या ज्या मला फोनवर धमकावत होत्या, जे बनते ते करून घे, मी 11 महिन्याचा पगार वारंवार मागणी करत होती, तर मॅडम माझे जुने पगार आहेत ते द्या, पण त्या काही ऐकायला तयार नव्हते। जे बनते ते कर असं म्हटले। मला शेवटी माझे पेमेंट मिळाले नाही। मला या म्हणजे गैरवर्तणुकीचा हे खोटे इल्जाम लावले, ते सिद्ध करून द्यावे, 11 महिन्याचा मानधन पूर्ण करावा आणि कामावर घेण्याची सुरुवात करावी।